शुभेच्छा. आणि इथून पुढं गोरगरिबाला त्रास झाला तर शिवसेना शिकायला तुम्हाला उत्तर दिलं जाईल काय तुम्हाला आता नीट आणि प्रेमा. बघा 1 तारखेला आज मला माणूस ऐका की साहेब ऐका की तारखेचा विषय नाही. आम्हाला काय म्हणायचं आहे की 8 दिवसापूर्वी आपल्याला पत्र आलं होतं आज 19 आले साहेब, त्याच्यावरती नोट 24 तारखेचं आहे. बघा तुम्ही 19 बरं, ठीक आहे, चला, हॉटेल आमचं काम साहेब पूर्ण काम झालं. त्याबाबत आमची काय आता तुमच्याविषयी पण तक्रार नाही आणि जी तहसीलदारांनी काम केलं ते नाही होतं. आमचं म्हणणं आहे की जर गोरगरिबांना त्रास होऊन देऊ नका. तुम्ही जर तुमच्या प्रयास staff दिली असती. अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने करावं लागेल. मग परत भूमिका बदलणार नाही शिवसेना. मग त्यांची माणसं पाठवत नाहीत काय काय ठिकाणी ते. आमच्याकडे सगळं ऑनलाईन तुम्ही धंद्याची कामं करताय गोरगरिबांना त्रास होतोय. मला आमची 1 ते 5 तारीख आहे ना तेवढ्याच फक्त सर्वेच्या निकाल असतात. मी तहसीलदाराला जर इंटिमेशन अगोदर दिले असते ना साहेब तर आमची अडचण झाली नसती. एवढं आमचं म्हणणं आहे. बऱ्याच वेळा सांगितले आम्ही आता सांगतो की बाबा आमची 1 ते 5 तारखेला माणसं शिल्लक असते सगळे ऑनलाईनला सगळे गेलेले असतात लोक. आता आज पाठवला की माणूस लिखत आम्ही नाही, आमचं कालच काम झालं. काल झालं का फक्त इथून पुढे साहेब परत असं होऊन देऊ नका. तालुक्यातले लोक आहेत, आपल्या आपल्या ताटाचे अन्न येतं ना साहेब ते या शेतकऱ्यांमुळे येतं. ठीक आहे. आपण काय 500 रुपयाची नोट पगार झाल्यावर खाणार आहे का असं आहे. त्यामुळे आपली एक विनंती की पहिली वेळ आहे आमच्या लोकांना त्रास होऊन देऊ नका. गोरगरीब जनता ही शिंदे साहेबांची जनता आहे, त्यांना त्रास होऊन देऊ नका ही आमची भूमिका आहे. धर्मवीर आनंदीगेंच्या विचाराला आम्ही अनुसरून आहे. त्यामुळं आम्हाला सगळ्या पद्धतीने आम्ही तयार आहे. उद्या आम्हाला जेलमध्ये बसायची वेळ आली तर चालेल गोरगरिबांसाठी, पण मग आम्ही आमच्या पद्धतीने करू. पैशांच्या प्रत्येक जनतेला तुम्ही सन्मानजनक वागून द्या आणि त्यांचं काम 2 दिवस लेट होऊन द्या, पण प्रामाणिकपणे सांगा की आम्ही 2 दिवसांनी येऊ. पण जर गोरगरिबांची कामं सोडून जर तुम्ही दंडाणक्यांना जर हाताने धरून जर त्यांचं वाटोळ करत असाल तर तुमचं वाटोळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पक्षपाती भूमिका घेतात ते विशिष्ट बाजूंचा लोक. नाही असं करू नका साहेब. कुठल्याही पक्षाचा माणूस असू द्या तो तालुक्यातला प्रथम आहे. त्याचं काम पहिलं करावं. पक्षनिरीक्षण आहे. तुम्ही सर्वसामान्य माणसांच्या विचाराला धरून चाला. तुम्ही जनतेचे सेवक आहात तर सेवकच राहा. जनतेचे बाप होऊ नका एवढं सांगेल.